पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत. त्यांच्या ठाई माझा सगळा संतोष आहे. ते परमेश्वराला सोडून अन्य देवताच्या भजनी लागतात. त्यांना पुष्कळ दुःखे होती. प्रतिसाद: तूच माझा प्रभू, तुझ्यामध्येच माझा आनंद आहे. माझे रक्षण कर प्रभू. परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. प्रतिसाद: तूच माझा प्रभू, तुझ्यामध्येच माझा आनंद आहे. माझे रक्षण कर प्रभू. माझे हृदय आनंदित झाले आहे. माझा आत्मा उल्हासतो. माझा देहही सुरक्षित राहतो. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. प्रतिसाद: तूच माझा प्रभू, तुझ्यामध्येच माझा आनंद आहे. माझे रक्षण कर प्रभू. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहेत. प्रतिसाद: तूच माझा प्रभू, तुझ्यामध्येच माझा आनंद आहे. माझे रक्षण कर प्रभू. जयघोष. कृपया उभे राहा. हालेलुया, 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 हालेलुया. चेपलेला बोरू तो मोडणार नाही व मिनमंती वात तो विझवणार नाही. तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत मार्कच्या शुभ वर्तमानातून घेतलेले आजचे पवित्र वाचन. प्रभू तुझा गौरव असो. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्यांची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा केली आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाबरोबर सर्व गोष्टी शक्य आहेत. एव्हरीथिंग इज पॉसिबल टू गॉड. श्रद्धा आणि विश्वास, येशूचा एकनिष्ठपणा आणि श्रद्धेविषयी
आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत. पवित्र मरिया शेवटपर्यंत, अगदी क्रूसाच्या पायथ्यापर्यंत ती एकनिष्ठ राहिली. संत जोसेफ हा सुद्धा शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिला, विश्वासू राहिला. आणि हे दोन फार मोठे आपल्यासाठी आदर्श आहेत. प्रभू येशू ख्रिस्त अगदी शेवटच्या रक्ताच्या घामाच्या थेंबापर्यंत तो त्या देवाबरोबर विश्वासू राहिला आणि तारणाचं कार्य त्याने पूर्णत्वास नेलं. जुन्या करारामध्ये आपण पाहतो कितीतरी उदाहरणं आहेत विश्वासाबद्दल. मोशे, अब्राहम यांनी शेवटपर्यंत विश्वास ठेवला आणि प्रभू म्हणाला, तुझी संतती मी त्या ताऱ्यांप्रमाणे करेल. श्रद्धेसाठी आपल्याला आपल्या हृदयाचे डोळे उघडावे लागतील. शंका आणि श्रद्धा बरोबर जाऊ शकत नाही. जिथे शंका आहे तिथे श्रद्धा नाही. ज्याच्या मनात शंका आहे तो विश्वास ठेवू शकत नाही. आणि आजचा आपला विषय आहे न डळमळणारा येशूचा विश्वास. आपल्या आयुष्यासाठी आदर्श आहे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशूच्या विश्वासावर मनन चिंतन करूया आज. Let us dwell into the profound theme of Jesus' fidelity. त्याच्या विश्वासाद्वारे त्याने आपल्याला खूप मोठी शिकवणूक घालून दिलेली आहे. त्याचा विश्वास हा न डळमळणारा होता. जगामध्ये जेथे विश्वास डळमळतो, जेथे प्रामाणिकपणा कमी पडतो, तेथे येशू आम्हाला विश्वासाचं उत्तम असं उदाहरण देतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये कसा दृढ आणि खोल विश्वास ठेवला पाहिजे हे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. म्हणून आज आपण त्याच्यावर विचार विनिमय करूया की आपल्या जीवनामध्ये हा विश्वास आपण कशा पद्धतीने उतरवू शकतो. आणि त्यासाठी एक 4 मुद्दे मी या ठिकाणी मांडत आहे. 4 मुद्दे. पहिला मुद्दा म्हणजे देवाच्या योजनेत येशूचा विश्वासूपणा. देवाच्या योजनेत येशूचा विश्वासूपणा. दुसरा मुद्दा, मोहामध्ये येशू विश्वासू राहिला. सैतानाने त्याला पुष्कळ जगाचे मोह दाखवले, परंतु तो विश्वासू राहिला. तिसरा मुद्दा की निस्वार्थी प्रेम आणि विश्वासूपणा. प्रभू आपल्यावर स्वार्थीपणाने प्रेम करत नाही, तर निस्वार्थी प्रेम आपल्यावर करतो. आणि त्या निस्वार्थी प्रेमामध्ये त्याने आपलं जीवन क्रूसावर टांगवलं आणि आपल्यासाठी त्याने मरण पत्करला. चौथा मुद्दा आहे की येशूने शेवटपर्यंत वचनाची पूर्णता केली. जो कव्हनंट, जे वचन त्याने मानव जातीला दिलं होतं ते त्याने संपूर्णतः पूर्ण केलं. अशा प्रकारे हे 4 मुद्दे आज मी या ठिकाणी मांडत आहे. पहिला मुद्दा, देवाच्या योजनेत येशूचा विश्वासूपणा. अगदी त्याच्या जन्मापासून त्याचा देवावरील विश्वास हा दांडगा होता. तो देवावर पूर्णपणे विसंबून होता. त्याच्या जीवनामध्ये संकटे आली, अडथळे आली, मोह आला, परंतु मानवाच्या तारणासाठी आणि जगाच्या उद्धारासाठी त्याने थोडा देखील विश्वास ढळू दिला नाही.
अगदी क्रूसावरील मरणापर्यंत त्याने विश्वास ठेवला आणि जी देवाची पवित्र योजना होती ती योजना त्याने पूर्णत्वास नेली. त्याला थोडा देखील त्याने तडा दिला नाही त्या विश्वासाला. त्याच्यासाठी जी देवाची योजना होती ती त्याने तंतोतंत पाळली आणि शेवटपर्यंत त्याने ती देवाची इच्छा प्रमाण मानली, अगदी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत. गेत्सेमनी बागेत त्याला रक्ताचा घाम फुटला तेव्हा तो म्हणाला, बापा, की माझ्या इच्छेनुसार नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, माझं अन्न ज्या पित्याने मला पाठविले त्याचं कार्य करणे, त्याची सेवा करणे, त्याला साक्ष देणे आणि त्याचा गौरव करणे. दुसरा मुद्दा, येशूने मोहावर विजय मिळवून तो विश्वासू राहिला. सैतानाने त्याला अख्खे जगाचा त्याला मोह दिला, परंतु त्या मोहाला आपला प्रभू येशू ख्रिस्त बळी पडला नाही. तो देवाच्या आज्ञेत राहिला, तो विश्वासू राहिला. त्याने जगाची सत्ता धिक्कारून टाकली. यामध्ये त्याची खरी ताकद आणि विश्वासूपणा दिसून येतो. त्याच्या मोहावर विजय यामधून येशू आम्हाला शिकवतो की कशाप्रमाणे आपण आपल्या जीवनात मोहावर विजय मिळवू शकतो. येशू सैतानाला म्हणाला, चालता हो की शास्त्रात म्हटलं आहे, तुझा देव परमेश्वर याची पूजा कर आणि त्याचीच सेवा कर. जी जी प्रलोभने, जे जे मोह सैतानाने त्याला दिले, अख्खी जगाची सत्ता त्याच्याकडे देत होता आणि तू इथून उडी टाक, तुला तुझा देव झेलून घेईल. पण त्याने सांगितलं, मी देवाची परीक्षा घेऊ शकत नाही. या धोंड्यांची भाकर कर. परंतु सर्व काही त्याने फेटाळून लावलं आणि सैतानाला त्याने चालता केला आणि तो देवावर विसंबून राहिला. तिसरा मुद्दा, त्याने शेवटपर्यंत निस्वार्थी प्रेम आणि विश्वासूपणा दाखवला. येशूचा एकनिष्ठपणा आज्ञेच्याही पलीकडे जातो आणि देवाच्या ज्या काही योजना त्याच्यामध्ये आहेत त्या सर्व योजना तो पूर्णत्वास नेतो. त्याच्या एकनिष्ठेमधून त्याचं मानवावरील प्रेम प्रगट होते. मानवासाठी आपला प्राण देणे, आपल्या तारणासाठी देह क्रूसावर ठेवणे, त्याच्या प्रत्येक शिकवणुकीतून, त्याच्या प्रत्येक कृतीमधून, त्याच्या प्रत्येक हिलिंगमधून, त्याच्या दयेमधून त्याचा विश्वासूपणा प्रगट होतो. त्याचं निस्वार्थी प्रेम मानवावरती प्रगट होते. क्रूस खांब भव्य निशान सदैव भूषण रे. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, विश्वावरती पुष्कळ अशी उदाहरणं आहेत. प्रभू येशू ख्रिस्त नेहमी विश्वासू राहिला. काही वर्षा अगोदर 1984 मध्ये मी आगाशीला माणिकपूर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये काम करत होतो. बहुतेक आपले अर्नाळ्याचे बांधव इकडे बसलेले आहेत. आणि ज्योती, हे तुम्हाला माहीत असेल, ज्योतीवर. आणि आमच्या माणिकपूरची एक मुलगी सबीना, तिचं तिथे एंगेजमेंट झालं होतं. नेझल बर्बोजा म्हणून तो मनुष्य होता. आणि एक दिवस तो नेझल आपल्या बागेमध्ये झाडांना पाणी देत होता आणि अचानक यष्टीचा ताबा सुटला आणि ती यष्टी येऊन त्याच्यावर आदळली आणि ती यष्टी संपूर्ण त्या बागेमध्ये घुसली आणि ही हॅड मल्टिपल फ्रॅक्चर्स. आणि तो मनुष्य
4 वर्ष तो खाटेवरती असा व्हेजिटेबल सारखा पडून होता. आणि त्यावेळेस ती जी सबीना नावाची स्त्री त्याला एंगेज झालेली होती, त्याच्याबरोबर तिने त्याची सेवा केली. आणि आज त्यांचं लग्न होऊन त्यांना 2 मुलं आहेत, ते इंजिनिअरिंग करत आहेत. याला म्हणतात खरा विश्वास. तिने देवावर विश्वास ठेवला, त्याच्यावर विश्वास ठेवला. कालच मी इकडे जात होतो मार्केटमध्ये आणि तिथे मला एक मनुष्याने हाक मारली आणि माझ्याबरोबर आमचा डेव्हिड होता. आणि तो मनुष्य मला त्याची सर्व कहाणी सांगायला लागला का मी कल्याणमध्ये मी एक स्ट्रीट चिल्ड्रन मी भीक मागून खात होतो. त्याचं नाव सुनील जगताप. आणि तेव्हा फादर प्लॅसी यांनी मला स्नेहसदनमध्ये नेलं, तिथे मला शिक्षण दिलं, माझा सर्व पाहिलं त्याने. आज तो मनुष्य जो भीक मागणारा मुलगा, त्याची आज 3 दुकानं आहेत नाशिकमध्ये डायपरची, त्याचे फ्लॅट्स आहेत, त्याची अंबरला फॅक्टरी आहे. आणि त्याच्या 2 मुलीमधील एक मुलगी CA करते आणि एक IT मध्ये कामाला आहे. त्याने देवावर विश्वास ठेवला आणि आज त्याची प्रगती आणि उन्नती होत आहे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर आपण देवावरती खोल विश्वास ठेवला तर प्रभू नक्कीच आपलं कल्याण करेल, आपला उद्धार करेल. आपण येशूचे शिष्य आहोत. आपण त्याच्या पवित्र वाटेवर वाटचाल करून तो विश्वास अधिकाधिक दृढ करूया आणि आपल्या जीवनामध्ये उतरवूया. त्याचा विश्वास आपल्याला जीवन जगण्याची उमेद देते. त्याच्याकडून प्रेरणा घेऊया आणि हे सुंदर जीवन जे परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे ते आनंदी आणि सुखमय करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. आपण आपल्या विनंत्या प्रभूचरणी मांडूया. आपला प्रतिसाद. हे प्रभो, तुझ्याशी विश्वासू राहण्यास आम्हाला मदत कर. हे प्रभू, तुझ्याशी विश्वासू राहण्यास आम्हाला मदत कर. आम्ही लहान गोष्टीविषयी विश्वास धरावा, जेणेकरून आम्हाला मोठ्या गोष्टीमध्ये देखील विश्वासू राहता येईल. यासाठी आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्याशी विश्वासू राहण्यास आम्हाला मदत कर. इतरांनी केलेल्या विश्वासघातामुळे आपल्या देवावरील स्वतःच्या निष्ठेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्याशी विश्वासू राहण्यास आम्हाला मदत कर. चांगला आणि विश्वासू सेवक तो असतो जो सदैव आपल्या धन्याची वाट आतुरतेने पाहत सदैव जागृत असतो. ह्याची आम्हाला सदैव जाणीव राहावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्याशी विश्वासू राहण्यास आम्हाला मदत कर. प्रभो, आमच्याशी सदैव विश्वासू राहतो, त्याला आमची निष्ठा भेट म्हणून अर्पण करता यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्याशी विश्वासू राहण्यास आम्हास मदत कर. आता आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभो, तुझ्याशी विश्वासू राहण्यास आम्हास मदत कर. हे आमच्या विश्वासू देवा, तू आम्हाला निष्ठेचा मार्ग तुझ्या निष्ठेपणाने शिकवतोस. तू या भाकरीचे आणि द्राक्षरसाचे येशूच्या शरीरात आणि रक्तात रूपांतरित करतोस. आम्ही तुझ्याप्रमाणे सर्व प्रकारे विश्वासू राहण्याची कृपा आम्हाला दे. तुझ बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू आमचा एकमेव खरा देव असून युगानुयुग जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त
याच्या नावे करतो. आमेन. बाळ येशूची नोवेना प्रार्थना. हे येशू, तू म्हटले आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा ठोठवा म्हणजे. यास्तव तुझी अति पवित्र माता मरिया इच्छा मार्फत मी ठोठावतो, शोधतो आणि मागतो की माझी विनंती मान्य केली जावी. तुमच्या विनंत्या प्रभूकडे करा. हे येशू, तू म्हटले आहेस, जे काही तुम्ही माझ्या पित्याजवळ माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला. यास्तव तुझी अति पवित्र माता मरिया इच्छा मार्फत मी अत्यंत नम्रतेने विनंती त्याकडे तुझ्या नावाने प्रार्थना करतो. माझी प्रार्थना मान्य केली जावी. तुमच्या विनंत्या प्रभूकडे करा आणि दुसऱ्यांसाठी देखील विनंत्या करा. हे येशू, तू म्हटले आहेस, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीस, परंतु माझा शब्द खोटा ठरला नाही. यास्तव तुझी अति पवित्र माता इच्छा मार्फत केलेली प्रार्थना मान्य कर. मला पूर्ण भरवसा वाढ. तुमच्या विनंत्या प्रभूकडे करा. ही प्रार्थना आम्ही बाल येशूच्या नावाने करतो. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल ख्रिस्तसभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करू. हे सर्व समर्थू परमेश्वरा, हे आमच्या विश्वासू देवा, आम्हाला निष्ठेचा मार्ग तुझ्या निष्ठेपणानेच तू शिकवतोस. या भाकरीचे आणि द्राक्ष रसाचे येशूच्या शरीरात आणि रक्तात रूपांतरित करतोस. आम्ही तुझ्या प्रमाणेच सर्व प्रकारे विश्वासू राहण्याची कृपा आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविली आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे.
हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य आणि तारणदायक आहे. आम्हा मानवाचे तारण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य झाला. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी मरियेपासून गर्भवती झाला. त्याने तुझ्या पुत्राला जन्म दिला. तुझी इच्छा पूर्ण करून तुझ्यासाठी एक पवित्र प्रजा मिळवून त्याने संपूर्ण जगाला आलिंगन देण्यासाठी आपले बाहू पसरले. विश्वास म्हणजे काय हे त्याने तुझी इच्छेशी शेवटल्या क्षणापर्यंत विश्वासू राहून आम्हाला दाखवून दिले. तुझ्या इच्छेशी विश्वासू राहून त्याला क्रूसावरील त्या कडू आमचा प्याला प्यायला कारणीभूत ठरेल हे माहीत असूनही तो स्वीकारण्याची त्याची तयारी होती. आणि म्हणून सर्व दूत आणि सर्व संत यांच्या समवेत आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन 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 तमये शक्तिशाली तू प्रभुवरा. पावन 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 तमये शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभूचा यशोगीत गान पातरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. परम ईशाच्या पावन नामे एत धन्य तो जनतरा. जय 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 कार प्रभूचा यशोगीत गान पातरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दव वर्षवाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानून ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. मरणातुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार, आपुल्या श्रद्धेचा उच्चार. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लुड्स डॅनियल आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचे पवित्र पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण मोठ्या आत्मविश्वासाने म्हणूया. या आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. राज्याधिकार व गौरव सदा सर्वकाळ तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकास शांती वंदन करूया. प्रभूची शांती, प्रभूची शांती, प्रभूची शांती. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर.
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा, जो आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही अडथळ्यामध्ये विश्वास ठेवण्यास सांगत आहे. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर सध्याचे व भावी जीवनात आमचे संरक्षण करो. होईल ते माझ्यासाठी, करशील जे गरिबांसाठी. होईल ते माझ्यासाठी, दिले खावया भुकेल्याला अनप्यायाला तानेल्याला उघड्याला पांघरावयाला केलेसी हे मजसाठी. स्वर्गीचे सुख तुझसाठी, करशील जे गरिबांसाठी. होईल ते माझ्यासाठी. आश्रय दिदला निराश्रितांना, ममतेने भेटे कैद्यांना. दुःखितांच्या दावला सांत्वना, केलेसी हे मजसाठी. स्वर्गीचे सुख तुझसाठी, करशील जे गरिबांसाठी. होईल ते माझ्यासाठी. केले जवळी उपेक्षितांना, घरात घेई परकीयांना. काम लाविले बेकारांना, केलेसी हे मजसाठी. स्वर्गाचे सुख तुझसाठी, करशील जे गरिबांसाठी. होईल ते माझ्यासाठी. दलित जनांचा तारक झाला, रोग्यांच्या श्रुशीशी रमला. पतितांच्या रक्षणी धावला, केलेसी हे मजसाठी. स्वर्गाचे सुख तुझसाठी.
व्यथितांना होई विसावा, श्रमिक जनांना केले सिंहे मदसाठी, स्वर्गाचे सुख तुझसाठी करशील ते गरिबासाठी, होईल ते माझ्यासाठी. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर, ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू माझे ऐकून घे, तुझ्या घायात मला लपवून घे, तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस, दुष्शत्रूपासून माझे रक्षण कर, मरते वेळी मला बोलावून घे, मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर, संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमीन. आपण प्रार्थना करूया. अनंत न्याय आणि सत्य असणाऱ्या परमेश्वरा, तू तुझा पुत्र येशू ख्रिस्त याला आमच्यासाठी पाठवून त्याच्यामध्ये तू दिलेल्या सर्व अभिवचनांची पूर्तता केलीस. तुझ्या वचनाशी सदैव विश्वासू राहण्यासाठी आम्हाला तुझ्या कृपेची गरज आहे व त्यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. तुझ बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू आमचा एकमेव खरा देव असून युगानुयुग जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आणि तुमच्या कुटुंबास आशीर्वाद देवो. आमीन. जा प्रभूवर खोल विश्वास ठेवण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. यीशु है सच गडरिया, हम उसके बेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा गडरिया, हम उसके बेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. वादी पहाड़ी में ले चलता है, जहाँ पर सुखदाई जल के झरने हैं. वादी पहाड़ी में ले चलता है, जहाँ पर सुखदाई जल के झरने हैं. यीशु है सच्चा गडरिया, हम उसके बेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा गडरिया,